सुस्वागतम श्रोत्यांनो, ती आपलीच आहे या कथेचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत आज. पहिल्या भागात आपण ऐकलं की रघुवीर आणि प्रियांका यांचं लग्न झालं. प्रियांकाचं हे पहिलं पण रघुवीरचं दुसरं लग्न होतं. रघुवीरला अनिकेत आणि निधी ही 2 मुलं होती. तर हे दुसरं लग्न अनिकेतला विशेष करून फारसं आवडलं नव्हतं. निधी तर लहान होती, त्यामुळे तिला फारसं कळत नव्हतं. चला पुढे ऐकूया काय होतं ते. अनिकेतच्या मावशीचं स्वतःचं लग्न झालेलं नव्हतं. इकडची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे मुलांच्या नावाखाली तिला इकडे यायचं होतं. ती खूप स्वार्थी होती. तिला आपल्या बहिणीची जागा घ्यायची होती, पण रघुवीरने ते जमू दिलं नाही. त्यामुळे तिचा जळफळाट होत होता आणि तीच मुलांना असं वेडंवाकडं शिकवत होती. बाहेर पूजेची तयारी झाली. प्रियांका छान साडी नेसली. तयारी सुरू होती. मुळातच सुंदर. ती तयार होऊन अगदी छान दिसत होती. अलकाताई तिच्यासोबत येऊन उभ्या राहिल्या. दृष्ट काढ म्हणाल्या. अनिकेतची नजर चुकवून निधी तिच्या रूममध्ये आली. प्रियांकाला तयारी करताना ती बघत होती आणि हळूच ती प्रियांकाला म्हणाली, आई, तू खूप छान दिसतेस. किती सुंदर साडी नेसली आहेस ती. तिने निधीची तयारी करून दिली. पापी घेतली. चल आपण बाहेर जाऊया. तू पण छान दिसतेस हं बाळा. प्रियांकाने खूप लाडीगोडीने निधीला असं म्हटलं. बाहेर गुरुजी आलेले होते. रघुवीर येऊन बसले होते. प्रियांका आतून आली. तिच्यासोबत निधी होती. रघुवीर बघत होते. प्रेमळ आहे ही. त्यांना खूप छान वाटलं. प्रियांका निधीसारखी दिसत होत्या. गोऱ्या पान आणि दोघंही खुश होत्या. प्रियांकाचं रूप त्यांच्या नजरेत भरलं होतं. त्यात तिला हिरवी साडी शोभून दिसत होती. हातावर मेहंदी, बांगड्या छान दिसत होत्या. चला जोडीने पूजेला येऊन बसा, गुरुजींनी आवाज दिला. प्रियांका त्यांच्या बाजूला बसली. निधी अजूनही तिच्याजवळच होती. पूजा सुरू झाली. हाताला हात लावा, गुरुजी म्हणाले. तिने तिचा सुंदर हात त्यांच्या हाताला लावला. तो खुश झाला. पूजा झाल्यावर दोघांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. सगळ्यांना आवडली होती ही जोडी. नंतर ती खूप कामात होती. सगळ्यांना जेवायला वाढलं. जेवण झालं. ती आत बसलेली होती. अलकाताई तिच्यासोबत होती आणि निधीसुद्धा. रघुवीर आत आला तशी ती सावरून बसली. ताई, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. प्रियांकाला सांगायचं होतं, पण त्याने बहिणीला संबोधलं. त्याने तिच्याकडे बघितलं. ती खालीच बघत होती. मी थोड्या वेळाने निघते, अलकाताई म्हणाल्या. तसं रघुवीर म्हणाला, थांबली असतीस ताई. ताई म्हणाली, येईल हा परत. आता तुम्ही जोडीने राहा. जाण्याआधी अनिकेतशी थोडं बोलून घे. तो विचित्र वागतो आहे. रघुवीर काळजीने अलकाताईला म्हणाला. अलकाताई म्हणाली, हो मी निघते बेटा. तसं अनिकेत म्हणाला, आत्या थांब ना, इथे बोर होतं. मला जास्त दिवस राहता येणार नाही बाळा. नीट राहा. आपलं समजून आईसोबत वाग. त्या त्याला समजवत होत्या. तसं अनिकेत रागात येऊन म्हणाला, कोण आई? प्रियांका, असं करू नये बेटा. अलकाने प्रेमाने त्याला समजवलं. माझ्याकडून होणार नाही हे. ती माझी आई नाही. ती चांगली आहे. अरे ती चांगली आहे. खूप अजिजीने अलका त्याला समजावत होती. ॲडजस्ट करायचं. थोडं वेगळं वाटतं आपल्याला, पण नीट वागायचं. तिने आल्या आल्या कांड केलं. बाबा मला रागवले. अनिकेत चिडला होता. अलका त्याला समजावत म्हणाली, अरे तिच्यामुळे नाही ओरडले तुला, तुझ्या वागण्यामुळे ओरडले. आता तूही त्या टीममध्ये आहे का? जा, काही बोलू नकोस. नाही, मी खरं ते सांगितलं बघ. हे बघ बेटा, आपल्या वर्गात नवीन मुलं येतात. आपण त्यांना आपल्यात सामावून घेतो की नाही? उलट ते कधी प्रिय होतात
ते समजतही नाही आपल्याला. ही पण चांगली आहे, आपल्या घरी नवीन आहे, एक चान्स दे तिला, नीट वागत जा. तिने तुम्हाला त्रास दिला तर मी आहे ना, मग मी तिला सोडणार नाही. पण आधी बघावं कशी वागते ती. अलकाताई खूप समजावत त्याला म्हणाल्या. मला काही बघायचं नाही, मला ती नको आहे, असं हट्टीपणे अनिकेत म्हणत होता. तसं अलकाताई म्हणाल्या, तू ठरव कसं वागायचं ते, तू मोठा आहेस, असं म्हणत त्या निघून गेल्या. आता घरात प्रियांका, 2 मुलं, सासूबाई एवढेच होते. संध्याकाळी मावशींनी स्वयंपाक केला. भाजी प्रियांकाने केली. सासूबाईंचं ताट घेऊन ती रूममध्ये गेली. तिथे ती थोडा वेळ बसली. त्यांचं जेवण झालं. तिने त्यांना गोळ्या दिल्या. तशा त्या खुश झाल्या आणि म्हणाल्या, चव आहे हां तुझ्या हाताला, सुखी राहा. निधी आणि अनिकेतलाही तिने जेवायला दिलं. तेव्हा त्याला समजलं भाजी प्रियांका करते. तो पटापट जेवून रूममध्ये निघून गेला. आई, मी तुझ्यासोबत राहू का? निधी तिच्याजवळ आली. तसं प्रियांका तिला म्हणाली, हो, पण आधी गोड पापी द्यावी लागेल. ती खुश होती. झोप येते, चल, असं म्हणून प्रियांका तिला थोपटत झोपवत होती. रघुवीर आला तेव्हा या दोघीजणी शांतपणे झोपल्या होत्या. तो आईच्या रूममध्ये गेला. त्या खुश होत्या. प्रियांकाची तारीफ करत होत्या. चांगली आहे हां तुझी नवीन बायको, आज तिने भाजी केली, मुलांचंही नीट आवरलं. रघुवीर अनिकेतच्या रूममध्ये गेला. तो अभ्यास करत होता. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ते रूममध्ये परत आले. प्रियांका निधीला घेऊन झोपली होती. कसं काय उठवू आता मी हिला, जेवली की नाही काय माहिती, असा विचार करत तो बाहेर आला. मावशी ताट करत होत्या. 2 ताटं होती. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं. मॅडम जेवल्या नाहीत, उठवा तिला. मावशी निधीला उठवायला गेल्या. ती बाहेर आली. त्याला बघून गडबडली. पटकन आवरायला घेतलं. त्याचं ताट केलं. ती उभी होती. अगं बस तू, ताट कर, त्याचा आवाज आला. मी नंतर बसते, आधी तुम्हाला वाढते, प्रियांकाने हळूच म्हटले. तसं रघुवीर म्हणाले, नाही, मी घेईन हवं ते, तू सुद्धा जेवायला बस. मग रघुवीरने त्यांना विचारलं, करमतं ना इथे? तसं ती म्हणाली, हो, काही वाटलं तर सांगत जा, मोकळं राहा. हो, असं म्हणून ती जेवू लागली. जेवणं आवरली. नंतर ती आत येऊन निधीजवळ झोपली. तो बाहेर बसलेला होता. थोड्या वेळानं तो आत आला आणि तोही बाजूला झोपला. सकाळी प्रियांका नुकतीच आंघोळ करून आली होती. गुलाबी साडी शोधत होती. तशी तिला ती भेटली आणि ती घालून आरशासमोर केस पुसत होती. रघुवीर समोर खुर्चीवर पेपर वाचत बसलेला होता. ते तिच्याकडे बघत होते. तिने त्यांच्याकडे बघितलं. ती गडबडली. किचनमध्ये निघून गेली. पोहे केले. सासूबाईंना नेऊन दिले. ती त्यांच्याशी बोलत होती. रघुवीर आईला भेटायला आत आला. तशी ती उभी राहिली. तुम्ही दोघं फिरून या, सासूबाई म्हणाल्या. रघुवीर, प्रियांका दोघं गप्प होते. ती लाजली. मी मुलांकडे बघते, असं म्हणत ती पटकन किचनमध्ये निघून गेली. काय म्हणते आहे मी रघुवीर, ती नवीन नवरी आहे, तिच्या काही अपेक्षा असतील, तुम्ही दोघं फिरून या. हो आई, बघू आम्ही, असं म्हणत रघुवीर विचार करत होता. तसं आई म्हणाली, बघू नाही, मनावर घे. मुद्दाम विषय बदलवण्यासाठी रघुवीर म्हणाला, तू नाश्ता केलास का? तर आई म्हणाली, हे काय, प्रियांका पोहे देऊन गेली, माझं खाऊन होईपर्यंत ती थांबते, चौकशी करते,
माझे पथ्य व्यवस्थित पाळते, गोळ्या देते वेळेवर. त्या प्रियांकाबद्दल खूप छान बोलत होत्या. रघुवीर खुश होते. ते बघत होते प्रियांका सगळं व्यवस्थित सांभाळून घेते. बाहेर येऊन ते नाश्ता करू लागले. आज निधीला शाळा नव्हती. ती प्रियांकाच्या मागे मागे होती. तिने त्यांना पोहे दिले. निधीशी ते बोलत होते. काय निधी बेटा, खेळणं पुरे झालं हं? अभ्यास करायचा व्यवस्थित रोज? हो, मी आईबरोबर करेन, असं निधी हळूच म्हणाली. प्रियांका आत चहा घ्यायला गेली. बाबा, मला आई आवडते, ती खूप छान आहे. तसं रघुवीर म्हणाले, आईला त्रास द्यायचा नाही हं. तुझा दादा कुठे आहे? ते इकडे तिकडे बघत बोलले. त्याचं खाऊन झालं. त्याला आईने पोहे दिले होते आधीच. प्रियांका चहा घेऊन आली तोपर्यंत. मी निघतो, संध्याकाळी येईल, त्याने सांगितलं. ती हो म्हणाली. अनिकेत ट्युशनला जाऊन आला. प्रियांका निधीने मिळून देवपूजा केली. घर आवरलं. तिचा अभ्यास घेतला. रात्री ती स्वयंपाक करत होती. अनिकेत लक्ष देऊन होता. त्याने नंतर गुपचूप येऊन भाजीत तिखट मीठ घातलं. आत्ता मजा येईल, आईला सगळे ओरडतील. प्रियांका ताट करत होती. भाजी एवढी लाल का दिसते असं म्हणत तिने चाखून बघितलं तर ती खूप तिखट आणि खारट होती. बापरे, असं कसं झालं? तशी ती सुगरण. ती काळजी करत होती. बरं झालं कोणाला दिली नाही, नाहीतर सासूबाईंना ती आधी वाढत होती. काय करू? पण मी इतकं तिखट टाकलं नव्हतं. तिने पटकन दुसरी भाजी करायला घेतली. संध्याकाळी रघुवीर घरी आले. ते आईला भेटायला गेले. आई, जेवण झालं का? तसं आई म्हणाली, नाही, आता जेवेल. आज का उशीर झाला? माहिती नाही, अजून प्रियांका ताट घेऊन आली नाही. मुलांचा अभ्यास वगैरे घेत असेल. तो किचनमध्ये आला. प्रियांका घाईने आवरत होती. आईचं जेवण का झालं नाही अजून? तिला गोळ्या घ्यायच्या असतात, तो म्हणाला. ती गडबडली आणि म्हणाली, हो देते, झालंच आहे. मावशींना सांगून द्यायचा स्वयंपाक, तूच करायला हवं असं काही नाही. सावकाश कर, हळू, लागेल तुला. तो तिची धांदल बघत होता. समोर भाजी झालेली दिसत होती, तरी ही का नवीन भाजी करते? असं काय झालं? तो विचार करत होता. त्यांनी भाजी चाखून बघितली. अहो, नको खाऊ ती. इतकी तिखट खारट कशी काय? तू तर चांगला स्वयंपाक करतेस. ती काही म्हणाली नाही. कोणी केलं हे? ती हळूच म्हणाली, माझीच चुकी झाली. त्यांना समजलं हे नक्कीच अनिकेतचं काम असेल. ते घाईने बाहेर आले. ती पटकन पळाली. त्यांना किचनच्या दारातच थांबवलं, अडवलं आणि म्हणाली, अहो, नका चिडू, नका बोलू काही. अनिकेतचं काम आहे हे, बघतो जरा मी त्याला. पण ती हळूच म्हणाली, असू द्या, त्याच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. त्याला प्रेमाने जिंकावं लागेल. तसं रघुवीर म्हणाले, पण हे असं चांगलं नाही. तो उद्या जास्त नुकसान करेल. लहान आहे तो, आपण समजून घ्यायला हवं, नाहीतर तो अजून चिडका बनेल. एक विनंती होती, तुम्ही त्याला रागवत जाऊ नका. मी बघते काय करायचं ते. प्रियांका काळजीत होती. तसं रघुवीर म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतेस तसं. काही वाटलं तर सांग मला. हो. आईंना ताट द्यायचं होतं. हो, दे, मी नेतो. सगळे जेवायला बसले. अनिकेत गंमत बघत होता. त्याला वाटलं तिखट भाजी खाऊन सगळे नवीन आईला ओरडतील. पण सगळे छानपैकी जेवत होते. त्याने भाजी खाऊन बघितली. भाजी खूप छान होती. अरे, असं कसं झालं? तो प्रियांकाकडे बघत होता. तिने त्याला प्रेमाने विचारलं, काय देऊ अनिकेत बेटा? तसं तो रागाने म्हणाला, काही नाही. आणि नंतर शांतपणे जेवत होता. बाबाही ओरडले नाही. म्हणजे हिने कोणाला सांगितलं नाही वाटतं. चुकलं माझं. ही आई साधी आहे. मावशी का म्हणत होती असं? सावत्र आई त्रास देते, मारते, चटके देते. तो जेवण झाल्यावर तिला मदत करत होता. आई सॉरी एवढंच म्हणाला. आणि तिला तो म्हणाला, मला माफ कर. सकाळी प्रियांका किचनमध्ये होती. मुलं शाळेत जायची तयारी करत होते. दोघं डायनिंग टेबलवर येऊन बसले. तिने दोघांना नाश्ता आणला, दूध आणलं, त्यांचे डबे समोर ठेवले.
दोघं मुलं आश्चर्याने बघत होते. अनिकेत कांडावल्यासारखा झाला होता. आई, कोणती भाजी आहे? निधी, तुझी बटाट्याची आणि अनिकेतसाठी उसळ. तो बघत राहिला. दोघांची आवडती भाजी होती. रोज डबा नसायचा. स्वयंपाकवाल्या मावशी उशिरा यायच्या. त्यांना कॅन्टीनमध्ये खावं लागायचं. लंच ब्रेकमध्ये त्यांचा डबा बघून मुले आश्चर्यचकित झाली. भाजी किती छान आहे. सगळे विचार करत होते, यांची चांगली आई नवीन आई चांगली आहे. संध्याकाळी प्रियांका सासूबाईंना पुस्तक वाचून दाखवत होती. बाजूला निधी अभ्यास करत होती. अनिकेत आला. आजी, मी मित्राकडे जाऊ का? गणित येत नाहीत. तसं प्रियांका त्याला म्हणाली, मी बघू का? तो म्हणाला, नाही. वही घेऊन गेला. प्रियांकाने पटकन सोडवून दिलं. पुढची एक्सरसाइज कशी करायची तेही शिकवलं. त्याने शांतपणे समजावून घेतलं. तोही तिथे बसून गणित करत होता. रघुवीर आत आले. दोघं मुलं प्रियांकाजवळ छान रमले होते. ते समाधानी होते. अनिकेत नीट वागत होता. ते खुश होते. आज सासूबाई हळूहळू बाहेर जेवायला येऊन बसल्या. प्रियांकाने त्यांना जेवायला वाढलं. मुलांसाठी पुरी भाजी केली होती. दोघे खुश होते. उद्या डब्याला काय देऊ? तिनं विचारलं. दोघं मुलं काय हवं ते सांगत होते. आई, मला आज सारखी गोल गोल फुगलेली पुरी हवी, निधी म्हणाली. आई, मला भेंडी कर, अनिकेतही आज हक्काने म्हणाला. मुलं शाळेत गेली. रघुवीर प्रियांका नाश्ता करत होते. आजकाल ते तिच्या आजूबाजूला असायचे. प्रेमानं वागायचे. तिला काही सुचत नव्हतं. मुलं घरी असतात तर बरं वाटतं असं मला घाबरायला होतं. पण केव्हा ना केव्हा सोबत राहावं लागेल. ती आत आवरायला निघून गेली. आईचा फोन आला होता. ती फोनवर बोलत होती. प्रियांका, आत ये, त्यांनी आवाज दिला. आई, मी नंतर फोन करते. काय करू? ती आत गेली. माझ्या आईचा फोन आला होता. ती भेटायला बोलवते आहे. मी आज आईकडे जाऊ का? तिने रघुवीरला विचारलं. हो, निधी अनिकेतला घेऊन जाईल. ती खुश होते. रात्री वापस या. माझा कधी विचार करणार? झाले ना आता लग्नाला 8-10 दिवस, हळूच ते म्हणाले. ती काही म्हटली नाही. त्यांनी हळूच तिला म्हटलं, तुझा तू वेळ घे. आईकडे जाऊन ये, मग आपण बोलू. तू तयार झाली की सांग, मी कार पाठवतो. आईकडे मिठाई फरसाण घेऊन जा. हो. ते ऑफिसला गेले. प्रियांका आवरत होती. रघुवीर चांगले आहेत, ती त्यांचा विचार करत होती. आज दिवसभर ती आईकडे जाऊन आली. रात्री तिकडून जेवून आली. मुलं खूप खुश होती. त्यांना आजीसुद्धा आवडली होती. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मुलं शाळेत गेली. प्रियांका तिचं आवरत होती. आज ती रघुवीर बऱ्याच वेळ बोलत बसले होते. ते ऑफिसला गेले. तिला खूप छान वाटत होते. शाळेतून फोन आला. प्रिन्सिपलने बोलवलं आहे. अनिकेतने तुमचा नंबर दिला. हो, मी येते. प्रियांका शाळेत गेली. अनिकेत तिला येऊन भेटला. आई, मी काहीही केलेलं नाही. त्या मुलांनी आधी माझं नाव घेतलं. काय झालं? तिनं समजून घेतलं. काळजी नको करूस, मी आहे. तिने त्याला विश्वास दिला आणि आत गेली. अनिकेत आणि वर्गातल्या 2 मुलांचं भांडण झालं होतं. मारामाऱ्या झाल्या होत्या. एकाचा शर्ट फाटला होता. सगळ्यांना शिक्षा झाली होती. टीचर खूप रागावत होती. या मुलांचंही तेवढाच दोष आहे. अनिकेत मारामारी करणारा मुलगा नाही. मला खात्री आहे माझा मुलगा एकदम साधा आणि चांगला आहे. तो यापुढे असं करणार नाही, तिने आश्वासन दिलं. अनिकेत, बेटा माफी माग. तिने त्या मुलांचा शाळेचा ड्रेस घेऊन दिला. ते प्रकरण मिटलं. ती त्याला घरी घेऊन आली. आई, सॉरी. बाबांना समजलं तर? तो घाबरला होता. काही हरकत नाही बेटा, काळजी करायची नाही, मी बघते. पण शाळेत फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं प्रॉमिस कर मला. प्रॉमिस आई. ते घरी आले. अनिकेत रूममध्ये होता. संध्याकाळी रघुवीर घरी आले. अहो, 2 मिनटं आपल्या रूममध्ये या ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ते रूममध्ये आले.
प्रियांका आली. दरवाजा लोटून घेतला. ती अनिकेतबद्दल सांगत होती. शाळेत बोलावलं होतं ते. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. काही हरकत नाही. झाला ना प्रॉब्लेम ठीक? हो हो, पण तुम्ही त्याला ओरडू नका. ठीक आहे प्रियांका, तू म्हणशील तसं. तू खूप छान पद्धतीनं घरच्यांना आपलंसं केलं आहेस. तिला छान वाटलं. चला जेवायला या. रघुवीर समजूतदार होते. त्यांना माहीत होतं प्रियांका मुलांना छान सांभाळते. मला पण थोडं बोलायचं होतं, ते म्हणाले. सांगा ना, ती त्यांच्याकडे बघत म्हणाली. सगळे तुझे लाडके झाले, फक्त मीच राहिलो. आपला कधी विचार करशील? तशी ती लाजली. आपण फिरायला जाऊया का? आपलं नातंही पुढे नेऊ. घरी कोण बघेल? मुलं राहत नाहीत माझ्याशिवाय. आईंकडे बघावं लागेल, तिने सांगितलं. मी अलकाताईला बोलावून घेतो. निधीशी बोलावं लागेल, नाहीतर मुलांनाही घेऊन जाऊ. ठीक आहे, ठरवूया. आज निधीला तिच्या खोलीत झोपव. ती मुलांना जेवायला देत होती. त्याबरोबर रघुवीर सोबत राहायचं असं टेन्शन तिला होतं. बाकीच्या लोकांसोबत तर केलं ॲडजस्ट. हे कसं होईल? तसे हे चांगले आहेत. निधी बेटा, आज दादाबरोबर राहायचं हं? ती म्हणाली. हो आई, बाबा काम करत बसतात, लाईट चालू ठेवतात, मग मला झोप व्यवस्थित येत नाही. सकाळी शाळा असते, निधी म्हणाली. रात्री ती आवरून रूममध्ये आली. रघुवीर आज TV बघत होते. त्यांनी उठून दार लावून घेतलं. ती तिचं आवरत होती. झालं असेल तर इकडे ये प्रियांका. ती जवळ जाऊन बसली. मुलं झोपलीत का? रघुवीरने विचारलं. तसं ती हो म्हणाली. अनिकेत, निधी छान राहतात तुझ्याजवळ. तू खूप प्रेमळ आहेस. ती छान हसली. नुसतीच प्रेमळ नाही तर तू खूप सुंदर आणि हुशारही आहेस. अहो, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, मुलांना माझ्यावर सोपवलं, म्हणून हे शक्य झालं. रघुवरनं हळूच तिला मिठीत घेतलं. दोघांनी सोबत वेळ घालवला. सकाळी प्रियांका आवरत होती. अनिकेतचा फोन वाजत होता. तो बोलत होता. आज मावशी भेटायला येणार आहे, त्याने सांगितलं. दोघं मुलं खुश होते. रघुवीर काळजीत होते. सुमन चांगलं वागत नाही. आता मुलं प्रियांकासोबत चांगलं वागत आहेत, तर ही कशाला येते आहे? समजत नाही. पुन्हा मुलं नाही तर तिचं ऐकतील आणि वेडेवाकडे वागतील. मावशीने मुलांसाठी खूप खाऊ घेऊन आले. दोघं मुलं नुसते प्रियांकाची तारीफ करत होते. सुमन मावशीला राग आला. ते तिघे जाऊन रूममध्ये बसले होते. प्रियांका किचनमध्ये कामामध्ये होती. रघुवीर मुद्दाम लवकर आले. मुलं कुठं आहेत? ती म्हणाली त्यांच्या रूममध्ये आहेत. ते तिकडे गेले. नवीन आई खूप आवडलेली दिसते आहेत तुम्हाला अनिकेत आणि निधी. मी काय सांगितलं होतं लक्षात नाही का? निधी लहान आहे. अनिकेत, तूही त्या प्रियांकाच्या बाजूने झालास. सुमन मावशी दोघांना रागवत होती. आई चांगली आहे, जीव लावते, मला मदत करते, अनिकेत तिला सांगत होता. नाही, सावत्र आई चांगली नसते. तिला बाळ होईपर्यंत ती तुमचं बघेल, नंतर त्रास देईल, मारेल, चटके देईल, घराबाहेर काढून टाकेल. तुमचे बाबाही तिचंच ऐकतात ना? हो. दोघं मुलं घाबरले होते. रघुवीर आत आले. त्यांनी सगळं ऐकलं होतं. तसं सुमन घाबरली. काय खराब शिकवते आहेस तू मुलांना? लाज नाही वाटत का तुम्हाला? किती चांगली आहे प्रियांका, मुलांचं किती करते. सुमन, तू हे चुकीचं करत आहेस. मुलांनो, मावशीचं ऐकू नका. तुमची आई छान आहे. तसं दोघं मुलं म्हणाली. हो बाबा, आम्हाला माहीत आहे. अनिकेतसुद्धा चिडला. ती आई आहे आमची, तिच्याबद्दल असं काही बोलायचं नाही हं मावशी. तुझा उद्देश काय आहे सुमन, ते मला चांगलं समजलं आहे. मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवते, वाईट वागते. निघ आता. यापुढे या घराची पायरी चढायची नाही. ते चिडले होते सुमनवर. ती गेली. मुलांनो, मावशीने सांगितलं ते ऐकायचं नाही. असंच छान राहायचं तुमच्या आईसोबत. तुमची आई तुमच्यावर खूप प्रेम करते. तिला त्रास नाही द्यायचा. रघुवीर त्यांना समजावत होते. दोघं मुलं म्हणाली, हो बाबा.
तसा प्रियंकाने आवाज दिला, अनिकेत, निधी, चला जेवायला. ते डायनिंग टेबलवर येऊन बसले. सासूबाईही बाहेर येऊन बसल्या. प्रियंका त्यांच्याशी बोलत होती. सुमनताई कुठे गेल्या? प्रियंकाने विचारले. मावशी गेली. ती आम्हाला चुकीचं शिकवत होती. बाबा तिला ओरडले, निधीनं सांगितलं. सगळे गप्प होते. प्रियंका रघुवीरकडे बघत होती. काय झालं? तिनं विचारलं. काही नाही. त्या सुमनला इकडे येऊ द्यायचं नाही. चला मुलांना, आज तुमच्यासाठी काय केलं आहे? पावभाजी. कोण कोण खाणार? दोघं मुलं प्रेमानं तिच्याकडे बघत होते. सासूबाई आणि रघुवीर दोघंही खुश झाले. आई, आम्ही पुढच्या आठवड्यात फिरायला जाणार आहोत, रघुवीर सांगत होता. दोघं मुलं बघत होते. मुलांनाही नेणार आहोत. हे, मुलं जोराने ओरडली. जेवण झालं. मुलं त्यांच्या रूममध्ये गेली. सासूबाईही झोपल्या. प्रियंका रूममध्ये आली. ती आवरत होती. खुश ना मग? रघुवीर प्रियंकाकडे बघत म्हणाले. हो, मुलांशिवाय मजा नाही. आमचाही विचार करायला तिकडे वेळ असायला हवा तुमच्याकडे. हो, ती लाजून म्हणाली. ओहो, तिकडून आल्यावर एक दिवस मी आईकडे जाऊन येईल. तर रघुवीर म्हणाले. हो, जा ना. निधीला घेऊन जाईन. हो, जा. तुझ्यापुढे बोलायची माझी हिंमत आहे का? ती लाजून त्यांच्या मिठीत आली. या लग्नाचा निर्णय बरं झालं घेतला. चांगली आहेत हे, असा विचार ती करत होती. हे तिचं कुटुंब होतं. त्यात ती सावत्र नव्हती, तर तिच्या मुलांची प्रिय आई होती. सासूबाईंची लाडकी सून होती आणि नवऱ्याची लाडकी बायको होती. मग कशी वाटली प्रेक्षकांनो ही कथा? आवडली ना? ती आपलीच आहे आणि आपण तिला समजावून घेतलं पाहिजे. ही भावना सगळ्यांमध्ये रुजली पाहिजे. सावत्रपणा मिटून जायला हवा. खरं की नाही?